अजून एक गोष्ट म्हणजे हिपोक्रेट व्यक्तीला आपली चूक कधीच मान्य नसते. त्यामुळे त्यांना त्यांची चूक समजावून सांगण्याच्या फंदात पडू नका. त्यांच्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा करणं सोडून द्या. जेव्हा अपेक्षा संपतात तेव्हा त्यांच्या वागण्याने होणारा त्रास तुम्हाला कमी होतो. अजून एक गोष्ट नक्की करा, ती म्हणजे स्वतःचं एक सुरक्षित वर्तुळ तयार करा. वयाच्या ह्या टप्प्यावर तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमची मुलं, मित्रमैत्रिणी, छंद किंवा एखादं आध्यात्मिक कार्य यामध्ये मन गुंतवा. घराबाहेर तुमचं एक वेगळं जग असू द्या, ज्याच्यामुळे घरातल्या नकारात्मकतेचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर पडणार नाही. जर त्यांची अरेरावी मर्यादेच्या बाहेर जात असेल तर त्यांना स्पष्टपणे जाणवून द्या की तुम्ही ते सहन करणार नाही. प्रसंगी घरातल्या इतर विश्वासू मोठ्या व्यक्तींची किंवा मुलांची मदत घ्यायला संकोच करू नका. दुसऱ्यांचं वागणं हे त्यांचे संस्कार दाखवतं, पण त्याला किती प्रतिसाद द्यायचा हे आपल्या संस्कारावर अवलंबून असतं. स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून नाती जपणं ही स्वतःशी केलेली प्रतारणा असते. स्वतःच्या शांततेसाठी आणि स्वाभिमानासाठी उभं राहणं ही सध्या तुमची गरज आहे. जर हा संवाद तुमच्या मनाला भिडला असेल तर इतर मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित कुणाला तरी आज हे ऐकण्याची खूप गरज असेल. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळ्या कमेंट्स वाचते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्या ह्या प्रवासामध्ये मी तुमच्यासोबत आहेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.